अध्याय दुसरा. मच्छिंद्र योगशक्ती. श्री गणेशाय नमः. मच्छिंद्र तप करीत होता. 12 वर्ष झाली. श्री शंकर व श्री दत्तात्रेय त्यावेळी बद्रिका वनात आले होते. त्यांनी त्याला पाहिले. दत्ताने त्याला दर्शन दिले. प्रेमाने विचारपूस केली. स्वतःची ओळख करून दिली. मच्छिंद्राने त्यांच्या चरणी लोटांगण घातले. दत्तानी त्याच्यावर कृपा केली. त्याला तपाने क्षीणता आली होती. ती कृपाबळाने दूर केली. अद्वैताचा उपदेश व अनुभव दिला. शंकराने मच्छिंद्राला दर्शन दिले. मत्स्यीच्या पोटातच आत्मज्ञान कसे मिळाले त्याचे स्मरण दिले. दत्तांना म्हटले, याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्या. दत्तानी सर्व देवांचे वरदान त्याला देवविले. पंचतत्वावर विजय प्राप्त करून दिला. नाथ संप्रदाय, मच्छिंद्र नाम, शृंगी, कर्णवेद आदी लक्षणे व संप्रदाय चालविण्याचा अधिकार दिला. नंतर श्री दत्त व शंकर निघून गेले. बद्रिकाश्रम सोडून मच्छिंद्रनाथ दक्षिणेकडे निघाला. सप्तशृंगी येथे आला. आंबेचे स्तवन करू लागला. लोकांना उपयोगी पडेल असे शास्त्र काव्यरूपात लिहून ठेवावे असे त्याच्या मनात आले. पण काव्यस्फूर्ती कोणते देव देतील? त्याने 7 दिवस अनुष्ठान केले. देवीने दर्शन दिले व शाबरी विद्या प्राप्त करावी आणि त्यासाठी एक कठोर साधना करावी असे सांगितले. देवीने त्याला मार्तंड पर्वतावर नेले. तेथे नाग अश्वस्थ वृक्ष होता. तो नाथाच्या मंत्र सामर्थ्याने दृश्य झाला. त्यावर सूर्यादी देवता, 52 वीर, 12 मातृका इत्यादी होत्या. देवीने ब्रह्मगिरीवरील नदीच्या पात्रातील पाणी आणून वृक्षावर सिंचन करण्यास सांगितले व त्या कामातील संकटाची सूचनाही दिली. देवी म्हणाली, नदीच्या पात्रात छोटी छोटी अनेक कुंडे आहेत. पांढरीच्या वेली घे व एकेका कुंडात एक एक वेल टाक. ज्या कुंडातील वेल जिवंत राहील त्या कुंडातील पाण्यात स्नान कर. तसेच त्यातील पाणी एका काचपात्रात भरून घे व ते या वृक्षावर सिंचन कर. स्नान केलेस की तुला मूर्छा येईल, पण तू आदित्याची 12 नावे म्हणत राहा, म्हणजे जिवंत राहून शुद्धीवर येशील. एकदा जलसिंचन केलेस म्हणजे एक देवता प्रसन्न होईल. न कंटाळता तू वारंवार पाणी घेऊन ये व देवता प्रसन्न करून घे. देवीने सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्राने केले. ज्या कुंडातील वेल टवटवीत राहिली त्याचे पाणी त्याने पात्रात भरून घेतले. स्नान केले. मूर्छा आली तरी सूक्ष्म देहाने तो आदित्याची 12 नावे जपत राहिला. तेव्हा सूर्याने त्याला सावध केले. मग तो पाणी घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व नागाश्वस्त वृक्षावर त्याने पाणी शिंपडले. तेव्हा सूर्यदेवता प्रसन्न झाली व स्मरण करताच मी उपस्थित होईन असे वचन दिले. त्याने उत्साह येऊन मच्छिंद्राने 100 कुंडातील पाणी आणून देवतांना प्रसन्न करून घेतले. 7 महिने उलटले. देवतांनी त्याला काव्यशक्ती दिली. त्याने शाबरी विद्या काव्यरूपाने ग्रंथात लिहून ठेवली. मच्छिंद्र कृतकृत्य झाला. आंबेचा आशीर्वाद घेऊन तो देशाटन करायला निघाला. तो पूर्वेकडे वंग देशात गेला. एका गावात तो भिक्षा मागत फिरत असता एका घरी भिक्षा देण्यास सरस्वती नावाची स्त्री आली. ती त्याला दुःखी दिसली. त्याने कारण विचारले. तिने आपल्याला पुत्र नसल्याचे सांगितले. तेव्हा मच्छिंद्राला दया आली. तिला भस्म देऊन तो म्हणाला, माई, हे भस्म प्राशन करा व पाणी प्या. देवाची प्रार्थना करा. हरिनामाचे महर्षी तुम्हाला पुत्र म्हणून प्राप्त होतील. मी 12 वर्षांनी येईन व त्याला घेऊन जाईन, विसरू नका. त्या बाईला आशीर्वाद देऊन मच्छिंद्र निघून गेला. त्या बाईने झालेली घटना शेजारच्या स्त्रियांना सांगितली. त्यांनी तिला भीती घातली. हा जादूटण्याचा प्रकार असेल. भस्म खाऊ नको. तुझी कुत्री किंवा काहीही करतील. गोसाव्याच्या नादी लागू नको. ती बाई घाबरली. तिने ते भस्म अंगणाच्या कडेवर गोबर कडी कचरा टाकण्याची जागा होती तिथे टाकून दिले व सुटले बाई म्हणून निश्वास टाकला. पण खरोखर केवढी चूक करून बसली होती ती. दैवगती विचित्र असते. फलश्रुती. या दुसऱ्या अध्यायाच्या पठनाने धनप्राप्ती होते व कार्य यशस्वी होते. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. अलख निरंजन.